It's my privilege to introduce Professor Vatve, who's our keynote speaker for the day. Professor Milind Vatve is a renowned evolutionary biologist and eminent science educator with significant contributions to evolutionary biology, human health, ecology, and philosophy of science. He has served as a professor at IISER Pune and mentored students across generations through his teaching and research. Professor Vatve published several research papers in peer-reviewed journals, and he is also author of several books. Beyond academia, he is deeply committed to promoting scientific development in society and actively engages to work with tribal community. He is also artist and poet. He is known for his interdisciplinary approach. He continues to pursue independent research and bridging science and with societal and policy level pressures. I request Professor Vatve to please address your. Thank you so much. आपण बफर ठेवला तसा काही प्रॉब्लेम मराठीत बोलू ना. मी एक शिक्षक आहे आणि मला शिक्षकांना भेटायला नेहमीच आवडतं. पण आता 40 वर्ष प्रत्यक्ष शिकवून आणि नंतर रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्याचा माझा संबंध नाही सुटला. 40 वर्ष चालून चपला झेलल्या अनवाणी झालो तरी चालणं थांबत नाही असं झालं. पण या 40 वर्षामध्ये माझी विज्ञानाबद्दलची आणि विज्ञान शिक्षणाबद्दलची माझे स्वतःचा दृष्टिकोन, स्वतःचा पर्स्पेक्टिव्ह खूप बदलत गेला आहे. आणि एका बाजूने असं झालंय की अरे विज्ञान म्हणजे काय मला आत्ता कळायला लागले आणि मग तुम्ही विचार करताय माझं जिकड. पण काही एक सिस्टीम असते, त्या सिस्टीमप्रमाणे मी रिटायर झालो. खरं तर रिटायरमेंट घेतली थोडीशी काही वर्षाखालीच, आणि ती अशासाठी घेतली की माझ्या डोक्यात जे विज्ञान आहे ते मला या संस्थांमध्ये सापडत नाही. मला ते बाहेर पडल्यानंतर जास्त चांगलं कळलं. काय दोन गोष्टी आहेत ज्या कुठल्याही क्षेत्रामध्ये असतात. एक म्हणजे विज्ञान, विज्ञानाचे तत्व, आणि दुसरं म्हणजे विज्ञानाचं कर्मकांड. या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, पण त्या वेगळ्या आहेत असं सांगितलं जात नाही. आपल्याकडे ही परंपरा होती, ती निर्माण झाली की भक्ती वेगळी आणि कर्मकांड वेगळं. तुकाराम झाले म्हणून आपल्याला कळलं ना की भक्ती वेगळी आणि कर्मकांड वेगळी. विज्ञानामध्ये विज्ञानाची तत्व वेगळी आणि विज्ञानाची कर्मकांड वेगळी हे सांगण्याची वेळ आलेली आहे. याचं कारण असं की बऱ्याच प्रमाणामध्ये आपण या कर्मकांडांनाच विज्ञान सांगतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हा विज्ञानामध्ये तुम्हाला करायचं ना, मग तुम्हाला PhD व्हायला पाहिजे, मग तुम्हाला कुठेतरी अमेरिकन विद्यापीठात जाऊन शिकलं पाहिजे, तरच तुम्ही शास्त्रज्ञ होता. हे सगळं त्या कर्मकांडात. कुठकुठली कर्मकांड आहेत त्याची एक मी लिस्ट करायला सुरुवात केली. अजून ती लिस्ट कंप्लीट नाही झालेली, पण त्यातली महत्वाची सांग. त्यातलं पहिलं कर्मकांड हे की विज्ञानाची भाषा वेगळी असते. हा त्यातल्या कर्मकांडाचा भाग. मग ते काहीतरी म्हणजे ते तुम्ही जीवशास्त्रात असाल तर तुम्ही ते लॅटिन नावं वापरली पाहिजे. आणि अजूनही सर्वच विज्ञानामध्ये एक 100 वर्षापूर्वी ग्रीक लॅटिन नावं किंवा संभाष वापरण्याची अशी एक ते केलं तरच तुम्ही ते केलं तरच तुम्ही शास्त्रज्ञ असं एक कुठेतरी समजू. ते कर्मकांड आहे. म्हणजे ते जिनस स्पीसीचं नाव तसंच का लिहायचं, ते लॅटिनच का लिहायचं, मग ते छापताना इटॅलिक्समध्येच का छापता यायचं किंवा लिहिताना अंडरलाईनच का करायचं, याचा विज्ञानाशी काहीही संबंध नाही. ते कर्मकांड आहे. मग विज्ञान जर का आपल्याला खरोखरच लोकांपर्यंत न्यायचं असेल तर भाषा हा त्यातला सर्वात पहिलं. भाषा जेवढी सोपी कराल तेवढी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. आणि मग आपण त्या भाषेला शब्दाला शब्द आणि भाषेमध्ये लॅटिन वापरतात म्हणून आपण संस्कृत वापरायचं
अंधान करणे त्याच्यामध्ये काही नाही. शब्द लोकांमधून कसे येतात त्याच्या गोष्टी सांगतो. मला फक्त गोष्टी सांगणं एवढंच होतं बरं का. आयुष्यात पण मी शिकवण्यात काय केलं असेल तर गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टीतून काय शिकायचं तुम्ही बघा, फक्त गोष्टी सांगा. तर तसं माझ्याकडे खूप गोष्टी असतात. तर लोकांपर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञान कसं न्यायचं त्याच्यातला हा एक किस्सा आहे की आत्ता सगळ्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर वन्य प्राणी आमची पिकं फस्त करतात. हा शेतीचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यापुढे दुष्काळ सुद्धा काही नाही. त्यापेक्षा पाण्याची उपलब्धता हे सुद्धा तसं किरकोळ झाले. दुष्काळ प्रॉब्लेम हा मोठा झाला. करायचं काय, म्हणजे शेतीचं रक्षण कसं करायचं त्याच्यामध्ये एक उपाय आहे. तो पूर्णपणे प्रभावी असं करण्यात राहू नका, पण एक उपाय असा सुचवला गेला की ते सोलर पॉवर इलेक्ट्रिक फॅन्स ते आणलं, टेक्नॉलॉजी म्हणून आणलं. टेक्नॉलॉजी म्हणून ती चांगली, ते प्रत्यक्षात त्याचा उपयोग होतो की नाही त्याचा अडचणी काय आणखी वेगळा भाग आहे. पण ठीक आहे, एक टेक्नॉलॉजी आता आहे आपल्या हातामध्ये, ती शेतकऱ्यांपर्यंत न्यायची. मग त्याला म्हणायचं काय, मग ते सौर ऊर्जा निष्ठित विद्युत वगैरे हे असते काही काही नावं वगैरे होती. पण ते पोचलं शेतकऱ्यांपर्यंत, कारण शेतकऱ्यांना त्याची गरज होती. काही लोकांनी वापरायला सुरुवात केली. ते अंशतःच प्रभावी आहे, पण काही थोडा तरी इफेक्ट होतो नाही असं. ते शेतकऱ्यांनी वापरायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्यामधून नाव आलं तर सौरऊर्जेवर काही नव्हतं, झटका मशीन. कारण त्याचा झटका बसतो की नाही, मग ते झटका मशीन. मग झटका मशीन हेच नाव आपण पारिभाषिक शब्द म्हणून स्वीकारलं पाहिजे. आणि ते लोकांमधून आलं पाहिजे. ते लोकांना आपलंसं वाटतं. जी भाषा लोकांना आपलीशी वाटते ती विज्ञानाची भाषा असली पाहिजे. वेगळी भाषा वापरण्याचं काही कारण नाही. आत्ता खरं सांगायचं तर विज्ञानाच्या आघाडीमध्ये सगळं चित्र बदलले. म्हणजे हे ग्रीक लॅटिन वापरणं हे 100 वर्षात जुनं झालं. गेल्या 100 वर्षामध्ये ज्या विज्ञानाच्या नवीन नवीन शाखा निर्माण झाल्या त्यांनी कुठेही ग्रीक लॅटिन वापरण्याचा आग्रह झालेला नाहीये. हे सगळं इतिहासाचा ओझ आहे. व्हायरसेस वरचं काम सगळं गेल्या 100 वर्षातले आहे. त्याच्या आधी व्हायरसेस साठी किरकोळ माहिती होते थोडे, पण व्हायरसचं सगळं काम हे 1920 नंतर पुढे झालेलं आहे. 100 वर्षापुढे झालेलं आहे. व्हायरसेसला लॅटिन नावं देण्याचा प्रयत्न झाला बरं का, नाही असं नाही. व्हायरसेसला पण असे तो कोणी स्वीकारलंच नाही. नकोच आहे, लोकांनी ते रिजेक्टच केलं की व्हायरसेसला लॅटिन नावं आम्हाला नको. ते म्हणतात बघा तुम्ही सगळ्या व्हायरसची नावं पाक्स व्हायरस, पोलिओ व्हायरस अशी असतात जी आपल्याला पटकन कळते. मग अलीकडच्या काळामध्ये जी नवीन विज्ञान शाखा निर्माण झाल्या आहेत, कम्प्युटर सायन्समध्ये कुठे काय जड शब्द आहेत, रॅम, रॉम, माऊस, क्लाउड सगळं कळतं आपल्याला असे शब्द आहेत. तेव्हा विज्ञानामध्ये हे खरं तर बदललेलं आहे की आता भाषा सोपी सोपी करा. आता जेनेटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी अवघड कॉम्प्लेक्स सगळे शास्त्र आहे, पण जीन्सची नावं कशी आहेत माहिती का. आता एका ग्रुपला एक जीन सापडला, त्याची काही फंक्शन्स हे हा खूप इंटरेस्टिंग आहे जीन. त्यामुळे त्यांनी त्याला असं रिअली इंटरेस्टिंग न्यू जीन असं म्हणून, तर RING रिअली इंटरेस्टिंग न्यू जीन, त्या जीनचं नाव रिंग असंच पडलं. रिंग असंच त्याचं अधिकृत पारिभाषिक नाव आहे. लक्षात आलं. म्हणजे सगळ्या जगातला विज्ञानाचा ट्रेंड आता भाषा सोपी करण्याकडे आहे. आपण अजून 100 वर्ष मागेच आहोत. आपली पुस्तकं बघितली तर मला जो विषय माहिती आहे त्या विषयात मी पास होईल की नाही याचा मला शंका वाटते. का, मला तर विषय समजला असं नाही. अहो पळून काय तुम्ही विषय, आता 40 वर्ष झाली, 50 वर्ष झाली, पण ती भाषा, ते जे शब्द तुम्ही वापरताय ते खरंच मला झेपण्यासारखे नाही. मुलांना ते शब्द पाठ करण्यातच त्यांचा जीव जातो. विज्ञान काय कळेल. त्यामुळे पहिली गोष्ट, विज्ञानाची भाषा वेगळी असते. हे कर्मकांड आहे. आपण जसं बोलतो त्या बोली भाषेतच विज्ञान सांगितलं गेलं पाहिजे. हा कर्मकांडातून बाहेर पडण्याचंही पहिली गोष्ट. दुसरं एक मोठं कर्मकांड आपण निर्माण केलेलं आहे ते म्हणजे विषयाच्या भिंती. हे फिजिक्स आहे, हे बायोलॉजी आहे, हे इकॉनॉमिक्स आहे, हे सोशल सायन्स आहे. वास्तवामध्ये या भिंती नसतात, या भिंती आपण निर्माण केलेल्या आहेत. आणि विज्ञान हे जर का वास्तवाचा अभ्यास करण्याचं एक साधन आहे, आणि वास्तवात जर का भिंती नाही तर आपण या भिंती का निर्माण केल्या, एका दृष्टीने शिकवायला सोयीचं जावं म्हणून निर्माण केल्या, इतपत ठीक आहे. पण आता या भिंतीच आपलं सगळं आयुष्य बांधून ठेवतात.
मी या शेतकऱ्यांच्या प्रॉब्लेमविषयी वारंवार म्हणणार आहे, कारण अलीकडचं माझं बरंच काम त्या विषयात. तर ज्यावेळेला हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे, कोकणामध्ये केळकी आणि वांदर हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. कोकणाचा उल्लेख आला मगाशी, कोकणातले बरेच लोक आहेत. तर केळकी हा शब्द इकडच्या लोकांना माहिती नाही, तो कोकणातल्या लोकांनाच माहिती आहे. केळकी म्हणजे लाल रंगाचा माठ, बॉनेट नकाल म्हणतात त्याला, ते म्हणजे त्याला केळकी. ते तो केळकी सुद्धा दापोलीच्या बाजूला केळकी, मग तो खाली केळदी होतो, मग केळकी पण होतो, पण ते सगळं ते एकच आहे. तर केळकी आणि वांदर हा कोकणातला सर्वात मोठा प्रश्न. या प्रश्नावरती किती नुकसान होतं, कोणाकडे डेटा आहे का हो, तर कोणाकडे डेटा नाही. का डेटा नाही, तर कृषी विभाग म्हणतो तो वन विभागाचा प्रॉब्लेम आहे, ते वन्य प्राणी आहेत की नाही, मग तो वन विभागाचा प्रॉब्लेम आहे, तो आमचा प्रॉब्लेम नाही. वन विभाग म्हणतात ते शेती संबंधी आहे, आता जो लोक शिकार करायला येत नाही तो आमचं काही येतच नाही. म्हणजे हा प्रॉब्लेम पोरका आहे. पोरका काय आहे, तर विषयाच्या भिंती आपण बांधल्या आणि स्वतःलाच त्यात कोंडून घेतलं. वास्तवामध्ये या भिंती नाही, पण आपण भिंतीत अडकल्यामुळे आपल्याला वास्तव समजेल असं. त्यामुळे या विषयाच्या भिंती हे दुसरं कर्मकांड आपण आपल्याला लादून घेतलं. एका कृषी विद्यापीठातल्या लोकांना मी भेटलो फार पासून. मी म्हटलं की अहो हा कृषी विषयक प्रॉब्लेम नाही असं तुम्ही कसं म्हणता, तर वन खात्याचा प्रॉब्लेम कसं म्हणता, शेतीविषयीच आहे की नाही, तुमचं शेतीविषयीच सगळं विद्यापीठ आहे की नाही, आपला प्रॉब्लेम नाही असं तुम्ही कसं म्हणता. तर म्हणजे हो, हा प्रॉब्लेम शेतीविषयक आहे खरं, पण आता माकडांचा अभ्यास कुठल्या डिपार्टमेंटने करायचा. कृषी महाविद्यालयामध्ये कुठली डिपार्टमेंट आहे, तर सॉइल केमिस्ट्री आहे, मग प्लांट जेनेटिक्स आहे, प्लांट फिजिओलॉजी आहे, पॅथॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये परत व्हायरॉलॉजी, बॅक्टेरियोलॉजी, एंटरॉलॉजी वगैरे असं सगळं आहे. माकडांचा अभ्यास कुठल्या डिपार्टमेंटने करायचा, तुमचं कुठलंच डिपार्टमेंट माकडांचा अभ्यास करत नाही, ते आम्ही कसं काय हँडल करायचं, कुणी करायचं. हे सुद्धा हे आहे की आपण त्या कर्मकांडामध्ये स्वतःला अडकून घेतलंय, त्यामुळे वस्तुस्थिती आपण समजूनच शकत नाही, आपण तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही. तर ते आणखीन एक प्रॉब्लेम येतो या भिंती आपण बांधून घेतल्या आणि त्याचा संबंध भाषेशी सुद्धा आहे. मी स्वतः अनेक वेळा प्रयत्न केला की मला जेव्हा दुसऱ्या विषयाची गरज असते तेव्हा त्या विषयातल्या एखाद्या तज्ञाशी जाऊन बोलावं. एक शाळेतली गोष्ट सांगतो, मी म्हटलं मी गोष्ट सांगणार नाही. तर शाळेत आमच्या कसं होतं की तुम्ही सगळेजण शिक्षक आहात, विद्यार्थ्यांची सायकॉलॉजी सगळ्यांना खूप चांगली अनुभवाने माहिती आहे. मला नेहमी असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या सायकॉलॉजी मधलं जे काही इनिव्हेटिव्ह आहे की मुलं अशी असणारच, त्याचा आपण शिक्षणात फायदा का करून घेत नाही. तर विद्यार्थ्यांमध्ये टवाळपणा खूप असतो, पण तो टवाळपणा आपण शिक्षणासाठी वापरत नाही. आम्ही तो वापरला, म्हणजे आम्ही विद्यार्थी असताना तो भरपूर वापरला. कसा वापरला, तर साधी गोष्ट अशी होती की विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा जशी ॲनिमल बिहेवियरमध्ये असताना ते माकडांमध्ये तो अल्फा मेल आणि मग ती हायरार्की असते वगैरे वगैरे, अशी सगळ्या सोशल ॲनिमल्समध्ये माणसामध्ये सुद्धा, तर ते विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा हायरार्की असते. कोणीतरी हिरो असतो, कोणीतरी तर त्या गुंड मुलांना एक वेगळं एक स्थान असतं त्याच्यात. तर मी शाळेत असताना अगदी बारीक किरकोळ होतं, मारामारी करावी असं माझं काही नव्हतं. अजूनही तसंच आहे. म्हणजे मला हाडाचं शिक्षक म्हणतात तेवढ्याच करण्यासाठी की अंगावर हाडाखेरी दुसरं काही नाही. तर त्यामुळे मी गुंडगिरी काही करू शकत नव्हतो त्यांच्यात. मग वर्गामध्ये आपला टिपा कसा करवायचा, तर आम्ही एक असा मार्ग शोधला होता की मास्तरांना छळायचं. त्यांनी सुद्धा तुम्हाला विद्यार्थ्यांमध्ये प्रतिष्ठान मिळतं. तर आणि मास्तरांना छळायचा आम्ही असा एक मार्ग काढला होता की असे प्रश्न विचारायचे की ते गोंधळात पडले. तर त्याच्यामधला एक प्रश्न मला असा आठवतो की ते 9वी किंवा असं काहीतरी 10वी तेव्हा 11वी मॅट्रिक होतं तेव्हाची गोष्ट. तर 9वी किंवा 10वी मध्ये आम्हाला ते उत्क्रांती होतं आणि मग त्याच्यामध्ये ते जिराफाचे मान लांब का होते ते चित्रवित्र होतं. तर दुर्दैवाने त्याच वेळेला भूगोलाच्या पुस्तकामध्ये आम्हाला दीर्घकाळ खंडांचं वर्णन होतं. तर आफ्रिकेमध्ये काय आहे, तर आफ्रिकेत जास्ती करून सव्हाना किंवा गवताळ प्रदेश आहे. तर ते मी भूगोलाचं पुस्तक घेऊन विज्ञानाच्या शिक्षकांना दाखवलं की इथं असं लिहिलंय की आफ्रिकेमध्ये गवताळ प्रदेश आहे. मग तो जिराफ मान खाली घालून गवत खायचं सोडून मान उच्च करून झाडाची पानं खायला कशाला.
असे प्रश्न विचारण्याने आम्ही जे विज्ञान शिकलो ते पाठ्यपुस्तकातून कधीही शिकता आलं नसतं. स्वतःचा प्रश्न पडणं हे विज्ञान आहे. आणि प्रश्न कशा कशा स्वरूपाचे असतात, त्या मुलांमध्ये कसे कसे येतात, ते एकदा आपण बॅरियर मोडलं ना, प्रश्न आपण इथे विचारू शकतो. हे एकदा बॅरियर मोडलं ना, काय काय प्रश्न येतात आणि काय काय क्वालिटीचे प्रश्न येतात. मला एका मुलाने फर्स्ट इयर कॉलेजच्या, मी जास्ती काळ कॉलेजमध्ये शिकलो तेव्हा माझी उदाहरणं जास्ती फर्स्ट इयर सेकंड इयरच्या मुलांची येतील. पण मी इतका भाग्यवान आहे की मी कुठल्याच कुठल्या स्टेजला यानंतर कॅपॅसिटीमध्ये प्री प्रायमरी पासून पोस्ट डॉक्टरल पर्यंत शिकवलं. त्यामुळे मला माहिती आहे कुठल्या स्टेजला काय काय असतं. तर एक फर्स्ट इयरचा मुलगा आहे, मुद्दाम सांगतो. त्या मुलाने एकदा मला असं सहज विचारलं की मला एक प्रश्न विचारता. म्हटलं बोल. तो म्हणला की गवारीच्या शेंगेमध्ये कधी आळी निघत नाही असं का? मी जाहीर झालो. मी मुलगा अशासाठी म्हटलं, मुलींनी स्वयंपाकघरात काम केलं त्याने हा प्रश्न विचारला, आपण समजू शकतो. एक मुलगा हे विचारतोय गवारीच्या शेंगेमध्ये आळी निघत नाही. आता मी स्वयंपाक नाही करत, पण स्वयंपाकघरात बारक्याची कामं करतो. ते नारळ फोडून दे, ह्या डब्यात त्या डब्यात काढून दे, आणि काय भाजी बनवून दे, अशा गोष्टी मी करतो. हो, गवारीच्या शेंगा मला माहिती आहे. खरंच आहे, गवारीत मी कधी आळी पाहिलेली नाही. बायकोला विचारलं, आणखी भाजीवाल्याकडे गेलो. म्हटलं राजा, 5 किलो पिठ्ठी गवार देतोस का मला? 500 रुपये पाव घेतो. म्हटलं साहेब, तुम्ही 5,000 रुपये पाव जरी मला ऑफर केले, अख्खी मंडई पालथी घातली तरी 5 किलो पिठ्ठी गवार मी नाही आणू शकणार. गवारी कीड का निघत नाही हा प्रश्न कोणाला तरी पडला हेच मला खूप मोठं वाटतं. या प्रश्नाचं उत्तर अजून माझ्याकडे नाही बरं का. म्हणजे गवारीच्या शेंगेची केमिस्ट्री कोणतरी वर्कआउट केलेली आहे, त्याच्यामध्ये गवार गम नावाचं एक केमिकल असतं, पण तेच हे याचं कारण आहे का हे अजून नाही माहिती आपल्याला. प्रश्न असे असतात. आणखीन एक प्रश्न सांगतो. आपण जेव्हा लिहितो ना, मग ते देवनागरी असेल, इंग्रजी असेल, की कुठलीही भाषा असेल, तर आपण 2 शब्दांमध्ये अंतर ठेवतो. त्यामुळे शब्द हे युनिट आहे हे आपल्याला वाचताना कळतं. बोलताना आपण 2 शब्दांमध्ये अंतर नाही ठेवत, सलगच बोलतो, आणि तरी आपल्याला शब्द हे युनिट आहे हे कसं कळतं? सोपं नाही या प्रश्नाचं उत्तर. सांगतो तुम्हाला, या प्रश्नावरती एका विद्यार्थ्याने PhD केलेली आहे. हा माझाच विद्यार्थी होता. आता तुम्ही विचाराल, मी मायक्रोबायोलॉजी शिकवलं, म्हणजे तो माझा मायक्रोबायोलॉजीचा विद्यार्थी होता. त्याने PhD केली सायकोलिंग्विस्टिक्स मध्ये. ओके, ते तिकडे जाऊन युरोपात जाऊन. तर त्यांनी खरोखरच याच विषयी की शब्द हे युनिट आहे हे कसं, लहान मुलांना ते कसं कळतं, आणि लहान मुलांना तुमचं बोलणं ऐकून शब्द हे युनिट आहे बरोबर कळतं, ते त्यात निचत नाही करत. म्हणजे कुठेतरी तो अल्गोरिदम त्यांच्यात आहेच. वेगळी भाषा शिकताना त्या आणि ते शब्द कसे शिकतात त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लेक्स स्टॅटिस्टिकल अल्गोरिदम आहे, जो 2 वर्षाच्या मुलांना अगदी सहज येतो. पण तो अल्गोरिदम काय आहे समजून घ्यायला PhD लागते आपल्याला. पण असे प्रश्न असतात आणि असे प्रश्न त्यांच्यामधून येतात. तर जिथे हा प्रश्न सुरू होतो ना, जेव्हा तुमच्या मनामध्ये पहिला प्रश्न येतो तेव्हा तुमच्या रिसर्च करिअरची सुरुवात होते. म्हणजे साधारणपणे रिसर्चला माणसांनी इयत्ता 7वीत सुरुवात करायला काही हरकत नाही. पण हे आपलं 3रं मोठं कर्मकांड आहे की तुम्हाला रिसर्च मध्ये जायचं असेल तर PhDच करावी लागते. आता मला सांगा, तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये असं नाही बरं का. सुरेश भटांना तुम्ही साहित्यिक मानता की नाही? त्यांनी काय लिहिलं? फक्त कविता लिहिली, हो, नाटकं नाही लिहिली, आणि काय कादंबरी नाही लिहिल्या, एपिक महाभारतासारखं काय लिहिलं. 4 ओळीच्या 3 ओळीच्या हायकू लिहिल्या तरी चांगल्या दर्जाच्या असतील तर आपण त्याला चांगला साहित्यिक म्हणतो. विज्ञानामध्ये मात्र तुम्हाला थिसिसच लिहावं लागतं. 2 पानी थिअरम एखाद्या विज्ञानाच्या शाखेमध्ये क्रांती घडवून आणू शकतो, पण त्याला PhD नाही मिळत. थिसिसच लिहावं लागतं. बरं, म्हणजे हे कर्मकांड विज्ञानातच आहे बरं का, ते साहित्य क्षेत्रात नाही आहे. म्हणजे विज्ञानात आता इतकी कर्मकांड झाली आहेत की मला असं वाटतं की कित्येक वेळेला की ते धर्मापेक्षाही विज्ञान वाईट झालं आहे. अहो, PhD झाल्याशिवाय तुम्ही रिसर्च करू शकत नाही, हे काय आहे? माझा रिसर्च हा अशिक्षित माणसापासून सुरुवात होतो. त्याच्या मी गोष्टी सांगणार. माझ्या रिसर्च पेपरमध्ये काही को ऑथर्स त्या अंगठा बांधलेला आहेत.
त्यांना लिहिता येत नव्हतं, पण अहो त्यांनी केलं ना आपल्या गावामध्ये काम. त्यांनी आपल्या लोकांचे प्रश्न ओळखले, स्वतः डेटा गोळा केला, तिथं काही प्रयोग करून पाहिले. मग ते का शास्त्रज्ञ नाही म्हणायचं त्यांना? तेव्हा शास्त्रज्ञ कोण होऊ शकतं? जो प्रश्न विचारतो तो शास्त्रज्ञ होऊ शकतो. आणि त्यामुळे विज्ञान शिक्षणातलं पहिली गोष्ट अशी की स्वतःचा प्रश्न आला पाहिजे. ती संभाव्य प्रश्न आणि ती क्वेश्चन बँक आणि ते सगळं गेलं पाहिजे. ते करा तुम्ही परीक्षेत पास होण्यासाठी, ते सगळेजण करतात, ते करावं लागतं. पण खरा प्रश्न असा की जो मला स्वतःला पडलाय तो खरा प्रश्न. मग तो वेड्यासारखा का असेना, खूपदा मुलांना हे प्रश्न असतात मनामध्ये, पण त्यांना भीती अशी असते, ती भीती फार पुढेपर्यंत राहते बरं. ती भीती अशी असते की तो माझी टिकल गेली, हा प्रश्न चुकीचा आहे असं म्हटलं तर काय. मग प्रश्न चुकीचा कसा असेल, उत्तर चुकीचं असू शकतं. प्रश्न चुकीचा कसा असेल, प्रश्न हा प्रश्न आहे, तो मला पडला आहे, त्यामुळे तो विचारला पाहिजे. बस. आता दुसरी एक त्याच्यामधली इनिबिशनचा भाग शिक्षकांकडून असा आहे की आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर कमीपणा वाटतो. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. शिक्षकाला सर्व प्रश्नांचे उत्तर माहिती असायला पाहिजेत असं कुठे अभिप्रेतच नाहीये. आणि कित्येक प्रश्नांना उत्तर नाहीच आहेत विज्ञानाकडे अजून, किंवा जी उत्तरं आहेत ती चुकीची आहेत आणि त्याला कोणी अजून चॅलेंज केलेलं नाहीये. 5-6 वर्षाची मुलं घेतली तर त्यांच्यामध्ये ही अशी प्रश्नांची आग असते. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण व्हायच्या आधी त्यांचं दुसरं तयार असतं. ही मुलं जेव्हा पुढे BSc MSc करत PhD पर्यंत येतात त्या त्या आगीची फक्त उत्पत्ती राहिलेली असते. आणि त्या PhDचे कर्मकांड असे की तेवढी उत्पत्ती सुद्धा विझून जाते. आणि त्या विझलेल्या मनाची मुलं मग पुढे सायंटिस्ट म्हणून काय अर्थ आहे का? तर तुमच्या रिसर्चची सुरुवात इयत्ता 7वी म्हणजे थोडंफार पुढे मागे असेल, पण स्वतःचे प्रश्न जेव्हा ते विचारत असतात तेव्हा तुमच्या रिसर्चची सुरुवात झाली पाहिजे. मग शिक्षण आणि रिसर्च यांचा काय संबंध आहे? तर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की काय नाही, ते तुमचं शिक्षण पूर्ण करा आणि मग रिसर्च मध्ये या. त्याचं मी मला ते चुकीचं काय याचं कारण सांगितलं. सगळं मन सगळं विझून गेल्यानंतर तुम्ही रिसर्च मध्ये जाण्यानंतर म्हणजे तो जोवर जिवंत आहे तेव्हा तुम्ही रिसर्च मध्ये गेलं पाहिजे. पण मग ते कसं करणार? एवढी आमची पाठ्यपुस्तकं संपवतात, आमचं सगळं वर्ष संपतं. तर दोन गोष्टी. एक अशी की जोवर तुम्ही स्वतःचा प्रश्न विचारत नाही तोवर विज्ञान शिक्षणाला सुरुवातच होत नाही. तुम्ही पाठ्यपुस्तकं कितीही पाठ करा, परीक्षेत किती, जोवर स्वतःचा प्रश्न येत नाही तोवर तुमच्या विज्ञानाला सुरुवात नाही झाली. ती व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, शिक्षकांना ऑलरेडी एवढी काम आहे, आम्ही परत त्या मुलांचा रिसर्च सुपरवाइज करायचं का? तर आता एक खूप चांगली गोष्ट अशी झालेली आहे की विज्ञानाची साधनं मुलांच्याकडे इतकी आहे की आधीच्या पिढीला नव्हतीच. म्हणजे कॉलेजमध्ये मी शिकवतो, आता मी रिटायर झाल्यानंतर परत 1-2 कॉलेज मला सांगितलं मी परत शिकवतो. लवकर नाही कोणाचा, पण शिकवतो. तर सगळीकडे मला असं वातावरण दिसतं की आता मुलं येतच नाहीत कॉलेजला, फिरकतच नाही, लेक्चर अटेंड करावं असं त्यांना वाटतच नाही. तर म्हटलं का वाटत नाही याचा तुम्ही विचार केला का? मी 1 तास बसलो आणि ते लेक्चर ऐकलं, नोट्स घेतल्या सिन्सिअरली. 1 तासामध्ये माझ्या काय 1.5-2 पाईंट नोट झाल्या असतील. घरी बसल्या ऑनलाईन मला ते 3 मिनिटात मिळतं. हो, तो 1 तास कशाला वाया घालतो मी? विद्यार्थ्यांचं बरोबर आहे, त्यांचं काही चुकलेलं नाही. त्यांना लेक्चरला यावं नाही वाटलं तर त्यांची काही चूक नाही. त्यांना घर बसलेले मिळतं, का त्यांनी तास वाया घालवायचे? मग आपल्याला अशा गोष्टी दिल्या पाहिजेत की ज्या ऑनलाईन मिळत नाही. ऑनलाईन जे मिळत नाही ते तुम्ही दिलं तर उद्या शाळा कॉलेजात जाणार आहे. नाहीतर आता सगळं घर बसल्या मुलांना आहे, त्यांनी काय यायचं कॉलेजमध्ये सांगा मला? काही कारणच नाही. त्यांचं बरोबर आहे, पालकांचंही बरोबर आहे, त्यांना पाठवा असं नाही वाटलं तर. कित्येक कॉलेजमध्ये आता परिस्थिती अशी आहे की ऍडमिशनच होत नाही. ऍडमिशन झाल्या तर ती मुलं येतच नाही. काय येत नाही? तर तुम्ही त्यांना काही वेगळं देतच नाही आहात. मग वेगळं काय असेल जे त्यांना ऑनलाईन मिळू शकत नाही? तर स्वतःचं मत मांडणं, वाद घालणं, नवीन काहीतरी, एखादी टीम वर्क म्हणून काहीतरी करणं, काही प्रयोग करून पाहणं, काही एक्सप्लोरेशन स्वतः करणं, या गोष्टी ऑनलाईन नाही मिळणार. फील्ड वर्कला घेऊन जाणं, या गोष्टी ऑनलाईन मिळणार नाही. त्यामुळे आता याच्या पुढे शाळा कॉलेजेसचा सगळा रोल असा बदलणार आहे की जे त्यांना ऑनलाईन मिळतं ना
त्याच्यावर तुम्ही फार वेळ नका घालू. ओके, त्यांना एवढं सांगा की ही माहिती पाहिजे. ओके, हे तुम्हाला या वर्षामध्ये तुम्ही वाचलेलं असलं पाहिजे, हे ते आपलं आपण करू शकता. मग आपला वेळ कुठे घालवला पाहिजे, तर त्यांना जे इथं मिळणार नाहीये त्याच्यामध्ये आपण आपला वेळ घालवला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये स्वतःचे प्रश्न उभे करणं, त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याकडे असतील असं नाही बरं का, पण ह्याचं ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणं याच्यातच शिकायला मिळतं. जर उत्तर मिळालं तर फार उत्तम, मग तुम्ही काहीतरी विज्ञानामध्ये कॉन्ट्रीब्युट केलं. नवीन प्रश्न हे सुद्धा कॉन्ट्रीब्युशनच असतं बरं. आणि कित्येक प्रश्न असे आहेत की विज्ञानात अजून पण कोणी विचारलेले असतात, किंवा कित्येक प्रश्नांना काही जी उत्तरं आता दिली गेली आहेत ती कोणी तपासून पाहिलेली नाही, ती उत्तर सुद्धा चुकीची असतात. एका नोबेल प्राईज मिळतात, हे कोणाचं कोट आहे मी ते आता लक्षात नाही मला, पण मला ते अत्यंत आवडलं. ते असं की नोबेल प्राईज मिळण्याचा अत्यंत सोपा उपाय करायचा. तो उपाय असा आहे की तुमच्या पाठ्यपुस्तकातलं प्रत्येक वाक्य घ्या आणि ते चॅलेंज करायला. मी नाही विश्वास ठेवणार त्याच्यावर, पुस्तकात लिहिले म्हणून विश्वास नाही ठेवणार, मला ते स्वतः तपासून पाहायचं. खूप लवकर तुम्हाला असं काहीतरी सापडेल की आतापर्यंत जी समजत होती ती चुकीची होती, मी तपासून पाहिलं तर असं नाहीये, त्यातून नवीन काहीतरी. हा एक पुढची अंधश्रद्धा आहे. मी जसे कर्मकांड सांगतोय तशा अंधश्रद्धा पण सांगणार आहे विज्ञानामध्ये काय काय आहे. तर पाठ्यपुस्तकात लिहिलेलं सगळं खरं असतं ही 100% अंधश्रद्धा आहे. तेव्हा पाठ्यपुस्तकात लिहिले ते सिरियसली घ्या, पण जिथे जिथं शक्य असेल स्वतः तपासून पहा. माझ्या लॉजिकला ते पटतं का पहा, त्याच्यामध्ये क्रॉस क्वेश्चनिंग करून पहा. कदाचित 90% लिहिलेलं खरं निघेल, पण जे चुकीचं असेल त्याला चॅलेंज करून तर पहा. याची पण एक गोष्ट, ही जुनी गोष्ट आहे. आताच्या पाठ्यपुस्तकांमध्ये काय मला माहित नाही, पण आम्ही शिकलो तेव्हापासून मी जेव्हा या विषयावरती काही शिक्षकांशी वगैरे बोललो, वाचलं, लिहिलं सुद्धा, तर तो 30 वर्षापूर्वीचा काळ, 1995-96 सालचा काळ. तर आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यावेळेला ऑक्सिजन संबंधी एक प्रयोग होता की तुम्ही ती मेणबत्ती पेटवायची, खाली पाणी असेल त्यात मेणबत्ती पेटवायची आणि त्याच्यावर जाळ पालथा घालायचा, ती मेणबत्ती दिसते इथपर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे असं म्हटलं होतं की त्याच्यामध्ये पाणी किती वर येतं ते मोजा आणि त्याच्यावरून तुम्हाला हवेत ऑक्सिजन किती होता ते कळेल. बरोबर. आता केव्हा तरी कुठेतरी एका शिक्षकाला असं वाटलं की हे नुसतं पुस्तकात आहे ते योग्य नाही, आपण हा प्रयोग करून बघितला पाहिजे. आता याची साधनं मिळायला काही फारशी आवड नाहीये, त्यामुळे त्यांनी मुलांचे असे छोटे छोटे गट केले 2-3 मुलांचे आणि म्हणले की आपण हा प्रयोग करून बघू. आता मुलं वाढत असतात आणि हा वाढपणा विज्ञानात फार महत्वाचा आहे. तर त्यापैकी तर सगळ्यांना एक एक मेणबत्ती, एक एक ती डिश, एक एक ग्लास वगैरे असं सगळं दिलेलं. तर एकाने दुसऱ्याची मेणबत्ती चोरली आणि आपल्या प्रयोगामध्ये 2 मेणबत्त्या लावल्या. तो प्रयोग केला आणि त्यांना असं दिसलं की अरे 2 मेणबत्त्या लावल्यावरती पाणी जास्तीवर चढलं. मग याचा अर्थ काय, की मुलं म्हणली तुम्ही 2 मेणबत्त्या लावल्या तर हवेत जास्ती ऑक्सिजन असतो. चुकीचं आहे का त्यांचं म्हणणं? मग तो शिक्षक म्हणलं की अरे काहीतरी विचित्र दिसतं, आपण 3 मेणबत्त्या लावतो. तर 3 मेणबत्त्या लावल्यावर पाणी आणखी वर चढलं. म्हणजे काहीतरी गडबड आहे, हवेत किती ऑक्सिजन आहे, जास्ती मेणबत्त्या लावल्याने काही जास्ती ऑक्सिजन असतो हे काही बरोबर नाही. मग ते जास्ती पाणी का वर चढतंय, तर त्यांनी पहिली गोष्ट अशी केली की त्या मेणबत्त्यांचा व्हॉल्यूमचं करेक्शन केलं. बरोबर, ते सुद्धा तुम्हाला करायला पाहिजे. ते करेक्शन केल्यानंतर सुद्धा असं दिसलं की जास्ती मेणबत्त्या लावल्याचं पाणी जास्ती वर चढलं. मग त्या शिक्षकाला काही तिथं कळलं नाही त्याचं. मग त्याने आणखी काही वरच्या लेवलला विचारलं. याच्यावरती त्यावेळेच्या पब्लिक मीडिया, त्यावेळेला आताच्या सोशल मीडियावरती नव्हता, त्यावेळेला भरपूर चर्चा झाली आणि त्याच्यानंतर लोकांनी असं दाखवून गेलं की ऍक्च्युअली पाणी किती वर चढतं याचा हवेत किती ऑक्सिजन याच्याशी काहीही संबंध नाही. ते कशाने चढतं तर किती हीट निर्माण होते, त्याने आपली हे किती एक्सपांड होते आणि नंतर ते गार झाल्यानंतर ते परत प्रेशर, तो प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर याचं जे काही रिलेशन आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. हवेत किती % ऑक्सिजन आहे याच्यावरती काहीही अवलंबून नाही. याच्यावरती मी एक लेख दिला होता, त्याच्यामध्ये दुसरी एक मायक्रोबायोलॉजी अशीच एक अंधश्रद्धा, ती पण आम्ही प्रयोगाने तपासली आणि ती चुकीची आहे सिद्ध केलं.
त्याच्यावरती मी त्यावेळेला रेझॉनन्स, अजून ते चालू आहे, रेझॉनन्स नावाचं एक मासिक नव्याने निघालं होतं. पहिले 2 वर्ष मी त्याचा संपादक होतो. नंतर मी म्हटलं की संपादक पण आपल्याला काही ठेवण्यासारखं नाही म्हणून ते सोडून दिलं. पण त्याच्यामध्ये मी त्यावेळेला हा लेख दिला होता आणि अल्पावधीत त्या लेखाची भारतातल्या सगळ्या भाषांमध्ये भाषांतर झाले. त्यानंतर पाठ्यपुस्तक मंडळाने काय केलं असेल तर तेव्हा इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये हा प्रयोग होता, तो काढला आणि 5वीच्या पुस्तकात. तर ही तेव्हाची गोष्ट. तर आता तो प्रयोग अजूनही पुस्तकात आहे की नाही, का तो काढून टाकलाय, असला तर त्याचा हवेच्या ऑक्सिजनशी संबंध ठेवलाय की नाही मला माहिती नाही. अलीकडची पाठ्यपुस्तकं काही माहिती नाही. पण पाठ्यपुस्तकात कसं चुकीचं असू शकतं याचं एक उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणं मला नाही. बरं, आता हे जसं पीएचडीचं मी म्हटलं, पीएचडी हे एक कर्मकांड आहे. खूप दोष आहेत त्या पीएचडीच्या प्रकरणामध्ये आणि त्यामुळे पीएचडीच्या बाहेर संशोधन होऊ शकतं की नाही तर नक्कीच होऊ शकतं. पीएचडी खेरीज संशोधन होऊ शकतं, याची एक गोष्ट ही परत त्या शेतकऱ्यांच्या प्रॉब्लेमशी संबंधित आहे. आता जर का वन्य प्राण्याने तुमच्या शेतीचं नुकसान केलं तर त्याला नुकसान भरपाई द्यावी हे कायद्याला मान्य आहे. कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई देता येते किंवा द्यावी असा अभिप्राय आहे. पण नुसतं कायदा असून चालत नाही, त्याची एक इम्प्लिमेंटेशन सिस्टीम असायला लागते. तर तशी काहीतरी त्यांनी जी सिस्टीम बनवली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की त्या नुकसान झालं तर शेतकऱ्यांनी अर्ज करावा, त्याचा पंचनामा करावा. पंचनामा कोणी करायचा तर वनरक्षक, तलाठी आणि कृषी सहाय्यक. आता 3 वेगळ्या डिपार्टमेंटचे लोक पंचनाम्यासाठी एकत्र येणार आणि त्या शेतकऱ्याचा पंचनामा करणार, ही गोष्ट मुळात व्यवहार्य नाही आहे. त्यामुळे तो पंचनामा जर काही होत नाही, समजा जरी झाला तरी नुकसान कसं मोजायचं ह्याच्या काही गाईडलाईन्स, काही पद्धती, काही डेव्हलप केले. मग ते मनाला जे येईल ते लिहायचं. मग शेतकरी म्हणतो की आमचं नुकसान असतं 15,000-20,000, ते जेष्ठ 1000 रुपये टिकवतात. ते खेटे घालायला जेवढा खर्च येतो तेवढा सुद्धा आम्हाला मिळत नाही, म्हणून ते नुकसान भरपाईचा अर्जच करत नाही. आणि नुकसान भरपाईचे अर्ज नाही आले की सरकार म्हणतं बघा काही नुकसान नाहीच आहे, आम्ही कशाला काय करतो. तर आपल्याला शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे, नुकसान कसं मोजायचं हे कोणाला कळत. आम्ही त्याच्यावर विचार केला तर असं लक्षात आलं की इथं थोडंसं तुडवलेलं दिसतंय, इथं थोडंसं उतरलेलं दिसतंय, याचं रुपयामध्ये कन्व्हर्जन करा असं म्हटलं तर तसे काही मेथड शक्य नाही. मोजता येण्याचं काय आहे, मोजता येण्यासाठी एकच गोष्ट आहे की माझ्या हातामध्ये किती आलं, शेवटी कापणी झाली, मळणी झाली, इतकी पोती भरली, हे अगदी प्रिसाइजली मोजता येण्यासारखं. याच्यात ॲक्युरसी आहे, ऑब्जेक्टिव्हिटी आहे, सगळंच. त्यामुळे आपण ते मोजूया. पण मग त्यांचं म्हणणं असं की कमी उत्पादन आलं तर ते वन्य प्राण्यांमुळेच गेलं कशावर, शेतकरी आळशी असेल, त्यांनी मशागतच केली नाही म्हणून कमी उत्पादन असेल, ते आम्ही का भरून द्यायचं. बरोबर आहे. पण म्हटलं मोजता येणार तर दुसरं काही नाही. मग हे मोजून आपल्याला योग्य प्रकारे न्याय कसा देता येईल तर आम्ही असं म्हटलं की एका शेतकऱ्याचं नुकसान नाही मोजायचं. आपल्याला त्या अख्ख्या पट्ट्याचं, समजा जंगलाला लागून 1 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये इतकी शेत आहे, तर ते समजा 100 शेतकरी असतील, जे काही नंबर 500 असतील तर काही नंबर असतील, तर त्या सगळ्याचं सरासरी आपल्याला मिळतं. मग सरासरी समजा आपल्याला हेक्टरी तर 20 क्विंटल आले, 30 क्विंटल येणं अपेक्षित आहे, कारण आपल्याला ते माहिती आहे, ॲग्रिकल्चरचा डेटा आहे, या टाईपच्या मातीला, या टाईपच्या पाऊसमानाला किती उत्पादन यायला पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. ते समजा 30 क्विंटल असतं, प्रत्यक्षामध्ये 20 क्विंटल येतं, अरे सरासरीमध्ये एवढी तूट आहे. तर मग ते जेवढं पर्सेंटेज आहे तेवढं पर्सेंटेज आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला देऊ. पण पर्सेंट कशावरती तर तू जेवढं पिकवून दाखवलं त्याच्यावर तेवढं पर्सेंट मिळेल. ज्याने काही पिकवलं नाही त्याला काही मिळणार नाही, बरं का, फुकटचं नाही मिळणार. ज्याने जास्ती कष्ट घेतले, तर नांदुकराला तर काही कळत नाही की हा रिगोळचं शेत आहे, त्याला आंबोळचं शेत आहे, हे सगळ्यांना सारखाच आहे. मग मी जास्ती पीक घेऊन दाखवलं याचा अर्थ तुम्ही जास्ती कष्ट घेतले असले पाहिजे, तुम्ही जास्ती चांगली मशागत केली असली पाहिजे, योग्य वेळेला योग्य तिथे पाणी खतं केली असली पाहिजे, योग्य ते राखण पण केली असली पाहिजे. मग ज्याने जास्त कष्ट घेतले त्याला जास्ती मिळायला नको ना. आम्ही असं केलं की तुम्हाला सरासरी नुकसानीवरती आम्ही पर्सेंटेज काढणार आणि ते पर्सेंटेज तुम्ही जेवढं उत्पन्न घेतलं त्याच्यावर देणार. ज्याने जास्ती पोती घेतली त्याला त्याच्यावरती त्याचा पर्सेंटेज जास्ती मिळणार, ज्याने कमी घेतली त्याला कमीच मिळणार आहे. पण तरी सगळ्यांना ते
तेवढं पर्सेंट मिळाले की नाही, सगळ्यांना न्याय झाला की नाही, झाला. ज्यांनी जास्त कष्ट घेतले त्याला जास्ती मिळालं की नाही, मिळालं. बरोबर. आता यासाठी तुम्हाला काय लागेल, सगळ्या शेतकऱ्यांचा डेटा लागेल. रिलायबल डेटा कसा मिळवायचा, तर आम्ही म्हटलं की शेतकऱ्यांनी स्वतःच रिपोर्ट करायचा, मी इतके इतके हेक्टर पेरले होते, त्याच्यावर मला इतकं उत्पादन आलं, त्याचा पंचनामा आजूबाजूच्या त्याच गटातल्या बाकीच्या 4 शेतकऱ्यांनी करायचा. 5 लोकांनी ते म्हटलंय की यांनी स्वतः रिपोर्ट केलं ते बरोबर आहे, बाकीच्यांनी पण म्हटलंय. आता शेतकरी खोटं बोलू शकणार नाही. कशावर? तर बघा, मी कमी उत्पादन दाखवलं तर माझा तोटा आहे, कारण मला त्याच्यावर पर्सेंटेज मिळणार. त्यामुळे शेतकरी कमी दाखवणार नाही. मी जर का जास्ती दाखवलं तर ती सरासरी तफावत कमी होणार आहे, ज्यांनी बाकीच्यांचं नुकसान होणार आहे. पंचनामे करणारे मला जास्ती दाखवू देणार नाही, मी स्वतः कमी दाखवू शकेल. प्रामाणिक करणारा पर्यायच नाहीये. तुम्ही दुसरा ऑप्शनच ठेवला नाहीये, प्रामाणिकच राहायला लागणार आहे इथे. याला मी, आणि हे कन्सेप्ट कुणामधून निर्माण झाला, तर शेतकऱ्यांमधून निर्माण झाला. मग म्हटलं ही नुसती कल्पना नाही, आपण हे प्रयोग करून पाहू. आम्ही ते पायलट लेवलला, पायलट स्केलला याच्यावरती प्रयोग केले. पहिल्या वर्षी जेमतेम 30-35 शेतकरी आले. 3 वर्षापर्यंत तो नंबर वाढत 80ला गेला. म्हटलं आता थांबा, कारण आमची कॅपॅसिटी संपली. जास्ती शेतकऱ्यांनी यायचं होतं. त्यातच मध्ये रिटायरमेंट घेतली होती. सोडण्याचा निर्णय घेतला अनेक कारणांसाठी. पण त्यातून सर्वात महत्वाचं कारण असं की मला लोकांबरोबर काम करणं हे संस्थेचे तंत्र सांभाळून जमत नव्हतं. लोकांबरोबर काम करण्यासाठी मी संस्था सोडली. मग तेव्हा मी शेतकऱ्यांना सांगितलं की बघा, आता माझ्याकडे फंडिंग नाही, आता या क्षणी आता संस्था सोडली आहे, फंडिंग वगैरे सगळं मागे ठेवून आलोय. आता आपण ज्या ज्या वेळेला सभा घेतो त्या वेळेला मी जेवण देतो, कारण मला फंडिंग होतं. आता याच्या पुढे हा प्रयोग चालू ठेवायचा की नाही हे तुम्ही ठरवा, पण आता माझ्या हातात पैसा नाही. एका क्षणामध्ये जेवढे सगळे शेतकरी होते त्याचे हात भर गेले. आपल्याला बंद नाही करायचं, हा प्रयोग आहे, तिथून काहीतरी आपल्याला समजतंय. आपण स्वतःच वरती रिसर्च करतोय, आम्हाला चालू ठेवायचं, पैसे मिळत न मिळत, ही जी एक भावना आहे ना की आपण सगळे मिळून एकत्र काहीतरी काम करतोय, आपल्या समस्येवरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करतोय, आणि कोणीतरी येऊन आपल्याला आश्वासन देत नाहीये मी तुमच्या बरोबर आहे, मी तुम्हाला मदत करेन, पण तुम्ही संशोधन करायचं असं म्हणतोय. हा पूर्णपणे त्यांना अनुभवच नव्हता. कोणीही मागे हटलं नाही. आम्ही तो 3 वर्ष प्रयोग पूर्ण केला. या 3 वर्षांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन 2.5 पटीने वाढलं. का वाढलं? 2 गोष्टी. एक तर जेव्हा नुकसानीची शक्यता होती त्यावेळेला ते इनपुट द्यायलाच कसं चालतंय. मी एवढे पैसे खर्च केले आणि सगळं रांडोप्रदेश खाल्लं तर शेवटी माझा खर्च पण गेला आणि उत्पादन पण केलं. त्यापेक्षा कमीत कमी खर्चात जे तेवढं माझं तेवढं पुरे आहे. जेव्हा रिटर्न्सची गॅरंटी आली तेव्हा त्यांचे इनपुट वाढले. एक दुसरा इन्सेंटिव्ह पण दिला होता, जो जास्ती पीक वेळ त्याला जास्त मिळणार आहे. मग एकमेकांमध्ये ती एक हेल्दी स्पर्धा पण सुरू झाली आणि त्यामुळे त्यांचं 2.5 पटीने उत्पादन वाढलं. याला पुढे एक आंतरराष्ट्रीय बक्षीस पण मिळालं बरं या प्रयोगाला. प्रयोग कोणी केला आहे त्याच्यामध्ये अशीच अख्ख्या भारतामध्ये काही न करणारे त्यांना फक्त एवढं सांगायला लागलं की तुमच्या नोंदी तुम्ही कशा ठेवायच्या याची एक पद्धत घालून दिल्यानंतर ते सगळं केलं. याला जेव्हा आंतरराष्ट्रीय बक्षीस मिळालं ते माझ्या नावाने आलं, कारण सायंटिस्ट मी ना. तर तेव्हा माझ्या डोक्यात असं होतं की शेतकऱ्यांची एक सभा घ्यायची आणि त्या सगळ्यामध्ये त्याचे काय अवॉर्ड होतं ते शेतकऱ्यांना स्थापन करायचं. ते करता आलं नाही, कारण तो नेमका पॅन्डेमिकचा काळ होता, सभा घ्यायलाच बंद केली, मग ते झालं नाही. पण तरी मी मनोमन असं मानतो की हा प्रयोग शेतकऱ्यांनी, हे संशोधन शेतकऱ्यांनी केलं सगळं. याचा अर्थ असा की पीएचडी लागत नाही, अशिक्षित माणूस सुद्धा संशोधन करू शकतो. आपल्या मनात प्रश्न हवा आणि मग त्याच्यासाठी जे काही बारकावे लागतात, थोडंसं विज्ञानाचे बॅकग्राऊंड लागते, थोडंसं गणित लागतं, थोडंसं संख्याशास्त्र लागतं. अहो तुमच्या गावामध्ये शाळा असते, शिक्षक असतो, 9वीतली मुलं हे गणित करू शकतात, का नाही करायचं? चौथा एक कर्मकांडाचा खूप मोठा फॅक्टर आहे, जो आता कॉलेजच्या शिक्षकांना खूप मोठ्या प्रमाणात जाणवतोय. विद्यापीठांचं तर फारच. तो म्हणजे पेपर पब्लिश करा असे प्रेशर. कसे पब्लिश केलं नाही तर तुम्ही काय, तर पेपर पब्लिश करणं हा 100% कर्मकांड आहे. याचा विज्ञानाशी काहीही संबंध नाही. आता
आता असं झालंय की लोक पेपर पब्लिश करण्याच्याच इतके बिझी आहेत की त्यांना विज्ञानाचा विचार करायला वेळच नाही. तर या सगळ्यामधून बाहेर पडून आपल्याला विज्ञान जोपासायचं. आता सगळ्या जगामध्ये हा एक मोठा प्रॉब्लेम आहे की विज्ञान हा एक पॉवर इश्यू झालेला आहे, जो सर्वच लेव्हलला आहे, जो आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पण तो आहे, पण देशांतर्गत पण आहे. सामाजिक विषमतेमध्ये सुद्धा त्याचा भाग आहे की ज्यांच्या हातामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे त्यांच्या हातामध्ये सगळं आहे. अशिक्षित माणसाला काहीच कळत नाही असं बिंबवलं गेलं. ते खरं आहे का नाही आणखी वेगळी, पण तुम्हाला काही कळत नाही असं बिंबवलं गेलं. ही गोष्ट चुकीची आहे. शिक्षकाचा ह्याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. याचं कारण असं की संशोधकापेक्षाही शिक्षकाला मी महत्वाचं मानतो, कारण संशोधक एक छोटस हे घेऊन त्याच्यावरती 25 वर्ष काम करतो. एकाच प्रोटीनवरती 40 वर्ष काम केलेले लोक आहेत. हे चुकीचं नाही बरं का, याची गरज आहे कुठेतरी, पण संशोधकांचं विजन कमी असते. शिक्षकाला तो अख्खा विषय शिकवायचा असतो, त्यामुळे ते ब्रॉड विजन घ्यावीच लागते. शिक्षकाचा संबंध जास्ती लोकांशी येतो. ते तुमच्या शाळेमध्ये 12 गावाचे विद्यार्थी आले असतील तर ते 12 गावाच्या लोकांशी तुमचा संबंध असतो. त्यामुळे शिक्षकाची जी विजन आहे ती संशोधकांमध्ये नाही आहे. आणि त्यामुळे मी स्वतः सगळ्या लेव्हलला काम केलंय. जसं आदिवासी लोकांबरोबर काम केलंय तसं ते इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स वगैरे त्यांच्या ज्या काही लेव्हलच्या कमिटीज असतात, CSIR असतं, त्याच्यावरही काम केलं. आणि माझी आता अशी पक्की धारणा झालेली आहे की विज्ञानात बदल व्हायला पाहिजे तर काही शंका नाही. हा बदल वरून खाली येणार नाहीये, तो खालून वर जायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक हे सर्वात महत्वाचे झाले. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की शिक्षकांकडे न्यूनगंड आहे खूप मोठ्या प्रमाणात. ते आपल्याला काही कळत नाही. हे मोठे लोक तर ते मोठे आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये नाही असं नाही, पण तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये तितकेच मोठे आहात. त्यामुळे तो न्यूनगंड काढून आपल्याला बऱ्याच गोष्टी केल्या पाहिजेत. एक शेवटचं सांगतो, मुलं आपल्या आजूबाजूचे समस्या घेऊन बरंच काही करू शकतात. तर अशी एक ऍक्टिव्हिटी गेल्या वर्षी पहिल्यांदा झाली आणि ती पुढे कंटिन्यू होईल असं मला वाटतं. तर राम दाखवले फेलोशिप असा एक प्रोग्राम अलीकडच्या काळामध्ये, त्याला NKCLचं फंडिंग होतं. मला वाटतं मुंबई IITचा त्याच्यामध्ये थोडासा ऑर्गनायझेशन रोल होता. त्या मुंबई IIT मधून ते गेलेली मुलं आता बाहेर पडली आहेत आणि ते इंडिपेंडेंटली हे पुढे चालवायचं म्हणतात. माझी मुलं असतात. तर त्या फेलोशिपचं हे काय होतं की फेलोशिप थोडी होती, पण त्याचं उत्तेजन अशासाठी दिलं होतं की विद्यार्थ्यांनी आपल्या भागातला एखादा प्रॉब्लेम घेऊन त्याच्यावर डेटा गोळा करावा, तो प्रॉब्लेम नीट मांडावा. त्याच्यामध्ये काही उपाय असेल तर तो उपाय असायलाच पाहिजे असं नाही. तुम्ही प्रॉब्लेम जरी नीट मांडला ना तरी त्याला खूप मोठं महत्व आहे, कारण तुम्ही अभ्यासासह मांडता, डेटासह मांडता. आणि अमेझिंग काम त्याच्यातून. आता लगेच पहिल्या वर्षी याच्यामधून लगेच नोबेल पारितोषिकाचं काम बाहेर पडेल का अशी अपेक्षा नाही, पण मुलांना आता असं वाटलं की आपण स्वतः अभ्यास करायचा आहे. आपल्याच जवळचे समस्या घेऊन आपण त्याच्यावर डेटा गोळा करायचा आहे. त्या डेटामधून काय निघतं ते बघायचं. हे सर्वात उच्च दर्जाचं आहे. त्यांना अणूची रचना आता नाही कळली तरी एक वेळ चालणार आहे, ती उशिरा कळली तरी चालेल, पण मला स्वतःला प्रश्न विचारता येतो, मला स्वतःला डेटा गोळा करता येतो. माझ्याच शेजारच्या लोकांना, माझ्याच गावातल्या लोकांच्या समस्या मी जगापुढे मांडू शकतो. ही खूप उच्च भाव आहे. तर शिक्षक म्हणून आपण या दृष्टीने प्रयत्न करूया. या मला एका वाक्यात सांगायचं राहिलं तर आज विज्ञानाला कशाची गरज असेल ना, आज विज्ञानाला एक तुकाराम हवा आहे. कारण हे जे काही मोठ्या लोकांचं विज्ञान आहे ना ते सगळं ब्राह्मण्यवादासारखं आहे. ते ब्राह्मण जात म्हणून मी म्हणत नाही बरं का, की सगळं ज्ञान मोनोपॉलाइज केल्यासारखं आहे. आपल्याला ते मोडायचं आहे. ज्ञान लोकांकडे आहे, लोकांपर्यंत पोहोचवायचंय. लोक ज्ञान निर्माण करू शकतात आणि याच्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा खूप मोठा रोल आहे. हे जसं तुकारामांनी भक्तीच्या बाबतीत सांगितलं तसं विज्ञानाच्या बाबतीत सांगणारा कोणीतरी तुकाराम पाहिजे. आणि तो तुकाराम तुमच्या हातातूनच निर्माण होणार आहे. US मध्ये PhD करून असा तुकाराम नसतो निर्माण. धन्यवाद.